निवडणूक आयोगाला. बरोबर आहे. आणि निवडणूक आयोगापर्यंत तुमचा प्रश्न पोहोचेलच, पण त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके आता आहेत. आणि जो तुम्ही मुद्दा मांडलात की हे सगळं कुठेतरी प्रवीणजी, सतेज पाटील म्हणतायत की शासनाच्या दबावाखाली घडतंय निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळे अचानक पुढे गेलेल्या निवडणुका सरकारच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाहीत, असा एक सूर आहे. त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, हा आरोप साफ चुकीचा आहे. कारण निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा कसा कोणी हे लावायचा हा त्याचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की हे विचित्र सगळे निर्णय आहेत. कारण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातल्या आरक्षणावर एक सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यातल्या नगर परिषदांमध्ये पण आरक्षण जास्त आहे, पण सुप्रीम कोर्टाने पण इलेक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारवर नाहक आरोप करायचे. आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत, त्यामुळे आमचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडला. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आजच आपलं निवेदन निवडणूक आयोगाला दिलं आहे आणि त्यात आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा सरकारचा दबाव आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, यात बिलकुल कोणाचा दबाव नाही. इलेक्शन आयोगाचं काम हे स्वायत्तरित्या चालतं आहे. त्यामुळे आम्ही जी भूमिका मांडली ती आम्हाला योग्य वाटली, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना योग्य वाटली, त्याच पद्धतीने ती आम्ही मांडली आहे. आणि हा प्रघात आहे, त्याच्या आधी असं कधीच झालं नाही. त्यामुळे ही जी भूमिका आहे की बा 24 ठिकाणचे हे रद्द करावे, ना तर उद्या या अशा हे मांडून लोक इलेक्शन थांबवण्याचा बरोबर आहे. पण प्रयत्न करतात. प्रवीणजी, प्रश्न हाच आहे की हा प्रघात असताना सुद्धा असं अचानक यावेळेलाच कसं काय झालं, जेव्हा इतक्या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत, इतकी वर्ष प्रलंबित आहेत, इतक्या जागांवरती निवडणुका होणं बाकी आहे? नाही, हा प्रघात आहे. म्हणजे आता निवडणूक आयोगाने कोणाचा सल्ला घेतला, काय घेतला, हा त्यांचा विषय आहे. त्यात काही भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीतले पक्ष काही त्यांना जबाबदार नाही. बरं, ठीक आहे. त्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडला. बरं, सतेजजींना काय म्हणायचं आपण बघूया. सतेजजी. नाही, प्रवीणजींना मला सांगायचं आहे की निवडणूक आयोगानं हा ज्यावेळी निवडणूक लांबणीवर टाकायचा निर्णय घेतला त्यावेळी होम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी यांच्याशी बोलल्याशिवाय निर्णय घेतला नाही अशी माझी माहिती आहे. मग CS नी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं नाही का? होम सेक्रेटरीनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं नाही का? कारण की शेवटी मी पहिला मुद्दा जो मांडला, लॉजिस्टिक, सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी, यंत्रणा कुणाची? निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे का? शिक्षक कुणाच्या अखत्यारीत आहेत? शासनाच्या अखत्यारीत आहेत. म्हणून माझं ठाम मत आहे, हे आता जाहीर ते प्रवीणजी बोलू शकणार नाहीत, परंतु मी जे आम्ही राजकारणात अनेक वर्ष आहे, CS ना कानावर घातल्याशिवाय, होम सेक्रेटरींना, DGPंच्या कानावर घातल्याशिवाय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला नाही. याच्यावर माझं ठाम मत आहे 100%. कारण की त्यांचीच गरज आहे त्यांना. निवडणूक आयोग उद्या CS नी सांगायचं होतं की आम्ही तुम्हाला बंदोबस्त देणार नाही, तुम्हाला रिटर्निंग ऑफिसर आम्ही देणार नाही, तुम्हाला जे RO दिलेले आहेत ते या तारखेपर्यंत आम्ही दिलेले आहेत, या तारखेपर्यंत आम्ही शिक्षक तुम्हाला दिलेले आहेत, या तारखेपर्यंत निवडणुकीचा स्टाफ तुम्ही दिलेला आहे, तुमचे प्रॉब्लेम सोडवा आणि तारखेपर्यंत निवडणुका घ्या, हे CS बोलू शकले असते. स्वायत्त आहे म्हणून पळ काढणे शासनानं, हे मला वाटते चुकीचं आहे असं माझं मत आहे. आणि पळ शासनानं काढू नये, ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. बरं, प्रवीणजी, तुम्हाला हे पटतंय का? कारण यंत्रणा कुठेतरी शासनाचीच वापरली जाते असं सतेजजी म्हणतात. प्रत्येक वेळेला शासनाचीच वापरली जाणार आहे, पण निवडणूक आयोगाला डिक्टेट करणं हे योग्य नाही. म्हणजे शासनाने आडमुठी धोरण ठरावं, आम्ही अधिकारी देणार नाही, आम्ही पोलीस देणार नाही, आम्ही अमकं देणार नाही, ही भाषा काही योग्य नाही. निवडणूक आयोगाने काय चुका केल्या नाही केल्या, काय त्यांनी इंटरप्रिटेशन केलं सुप्रीम कोर्टाच्या, याचं हा वेगळा विषय. पण निवडणूक आयोगाला डिक्टेट करणं की आम्ही RO देणार